स्टार प्रवाह वाहिनीच्या TRP मध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात खूप मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे। मागील आठवड्याच्या तुलनेत अचानक स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांच्या TRP मध्ये या आठवड्यात वाढ पाहायला मिळाली आहे। तर तू ही रे माझा मितवा आणि ठरलं तर मग या दोन मालिका सोडल्या असता इतर मालिकांच्या TRP मध्ये खूप मोठी वाढ दिसत आहे। तसेच नुकत्याच सुरू झालेल्या बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या TRP मध्ये देखील या आठवड्यात घसरण झाली आहे। स्टार प्रवाह वाहिनीच्या TRP मध्ये या आठवड्यात मोठी सुधारणा दिसून येत आहे। स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांचे 18व्या आठवड्याचे आता TRP रिपोर्ट समोर आले आहेत। चला तर मग जाणून घेऊया TRP मध्ये कोणत्या मालिकेने मारली आहे बाजी, कोणत्या मालिका गेल्या आहेत टॉप 5 मध्ये आणि कोणत्या मालिका आहेत बॉटम मध्ये याबद्दलचा पूर्ण सविस्तर TRP रिपोर्ट या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग पाहूयात स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप 9 मालिका। तर नंबर 9 वरती आहे वचन दिले तू मला ही मालिका 1.0 च्या रेटिंगसह। वचन दिले तू मला या मालिकेचा हा बदलत्या वेळेचा TRP आहे। मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत वचन दिले तू मला या मालिकेच्या TRP मध्ये 0.2 ने अशी मोठी वाढ झाली आहे। मालिकेला सायंकाळी 6:30चा टाइम देऊनही मालिकेच्या TRP मध्ये आता सुधारणा दिसत आहे। तर नंबर 8 वरती आहे एड लागलं प्रेमाचं ही मालिका 1.2 च्या रेटिंगसह। एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या TRP मध्ये देखील मागील आठवड्याच्या तुलनेत 0.1 ने वाढ झाली आहे। एड लागलं प्रेमाचं ही मालिका रात्री 11 वाजता प्रदर्शित होऊन देखील मालिका चांगला परफॉर्मन्स देत आहे। तर नंबर 7 वरती आहे लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका 1.7 च्या रेटिंगसह। लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका प्राईम टाइमला म्हणजे 7 वाजता असूनही मालिकेच्या TRP मध्ये फारशी काही वाढ दिसत नाही। मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत मालिकेच्या TRP मध्ये 0.1 ने वाढ झाली आहे। लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका नेहमी टॉप 5 मध्ये असायची, मात्र मालिका आता दिवसेंदिवस TRP मधून घसरत चालली आहे। मालिका आता बॉटम मध्ये पोहोचली आहे। येणाऱ्या दिवसात लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका TRP च्या अभावी बंद देखील होऊ शकते। तर नंबर 6 वरती आहे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका 1.8 च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या TRP मध्ये 0.2 ने अशी मोठी वाढ झाली आहे। घरोघरी मातीच्या चुली ही मालिका रात्री 10:30 वाजता प्रदर्शित होऊन देखील मालिकेच्या TRP मध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे। मालिकेत सध्या जो ट्रॅक सुरू आहे त्यावर प्रेक्षक खुश आहेत। मालिकेत झालेली धनश्री काडगावकरची एंट्री यावर प्रेक्षक खुश झाले आहेत। मालिकेची खलनायिका ऐश्वर्या सुधारल्यामुळे प्रेक्षकांना देखील ही मालिका पाहायला मिळत आहे। प्रत्येक संकटात जानकीला ऐश्वर्या साथ देताना दिसत आहेत, त्यामुळे प्रेक्षकांना ही मालिका पाहायला देखील आवडत आहे। म्हणूनच मालिकेच्या TRP मध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे। आता पाहूयात स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप 5 मालिका। तर नंबर 5 वरती आहे मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका 2.1 च्या रेटिंगसह। मालिकेने टॉप 5 चं स्थान मिळवलं असलं तरी देखील मालिकेच्या TRP मध्ये 0.1 ने वाढ झाली आहे। मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका नेहमी टॉप 3 मध्ये किंवा टॉप 4 मध्ये असायची, मात्र मालिकेचं आता दिवसेंदिवस स्थान घसरत चाललं आहे। तर नंबर 4 वरती आहे स्टार प्रवाह वाहिनीची नवी मालिका बाई तुझा आशीर्वाद। बाई तुझा आशीर्वाद या मालिकेने मिळवला आहे 2.0 चा TRP। मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या TRP मध्ये 0.1 ने घसरण झाली आहे। मालिकेने पहिल्या ओपनिंग वेळी खूप कमाल करत प्रेक्षकांची मने जिंकली होती, मात्र या आठवड्यात प्रेक्षकांकडून या मालिकेला निराशाजनक TRP मिळाला आहे। ओपनिंग मध्ये मालिकेच्या सर्वच एपिसोडचं प्रेक्षकांनी कौतुक देखील केलं होतं, मात्र या आठवड्यात मालिकेच्या TRP मध्ये घसरण दिसली आहे। तर नंबर 3 वरती आहे स्टार प्रवाह वाहिनीचीच नवी मालिका आनंदी। आनंदी या मालिकेने मिळवला आहे 2.5 चा TRP। आनंदी या नव्या मालिकेच्या TRP मध्ये तब्बल 0.2 ने अशी प्रचंड मोठी वाढ झाली आहे आणि मालिकेने ओपनिंगचा TRP 2.3 मिळवला होता। मात्र मालिकेच्या TRP मध्ये आता 2 ने वाढ होत आनंदी या मालिकेचा हा सर्वात हायेस्ट TRP आहे। मालिकेत सध्या युगंधर आणि आनंदीचं लग्न सोहळा सुरू आहे, त्यामुळे मालिकेकडे प्रेक्षक आतुरतेने पाहत आहेत। मालिकेत पुढे काय घडणार, कोणता ट्विस्ट येणार, खरं या दोघांचं लग्न होणार का, असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत, त्यामुळे प्रेक्षक या मालिकेकडे वळताना दिसत आहेत। तर टॉप 2 मध्ये आहे नेहमीप्रमाणेच तू ही रे माझा मितवा ही मालिका 2.6 च्या रेटिंगसह। मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या TRP मध्ये 0.1 ने घसरण झाली आहे। मालिकेच्या TRP मध्ये आता दिवसेंदिवस चढ उतार पाहायला मिळत आहेत, तरी देखील मालिकेने टॉप 2 चं स्थान सोडलं नाही। तर नेहमीप्रमाणे स्टार प्रवाह वाहिनीची तसेच महाराष्ट्राची नंबर 1 मालिका बनली आहे ठरलं तर मग मालिकेने मिळवला आहे 3.6 चा TRP। मागील आठवड्याच्या तुलनेत ठरलं तर मग मालिकेच्या TRP मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल पाहायला मिळाला नाही। मागील आठवड्यात देखील मालिकेची TRP सेमच होती। ठरलं तर मग मालिकेत सध्या खूप मोठा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत असून देखील मालिकेच्या TRP मध्ये तितकीशी वाढ दिसत नाही। मालिकेत सध्या प्रियाचं सत्य सर्वांसमोर येताना दिसत आहे, तरी देखील मालिकेला हवा तसा TRP मिळत नाही। प्रियाच तन्वी असल्याचं सत्य समोर येणार हा मालिकेचा अत्यंत महत्त्वाचा ट्विस्ट मालिकेत सध्या सुरू असून देखील प्रेक्षक मालिके
मालिकेकडे जास्त पाहत नाहीत, तरी देखील मालिकेने नंबर 1चं स्थान कायम राखलं आहे. तर हा होता वीक 18 म्हणजेच 2 मे ते 8 मेच्या 18व्या आठवड्यातील स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकेचा TRP रिपोर्ट. या टॉप 9 मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंट करून कळवायला विसरू नका. स्टार प्रवाह वाहिनीच्या TRP मध्ये आता वाढ होताना दिसत आहे. मात्र येणाऱ्या आठवड्यात मालिकेच्या TRP मधील ही वाढ अशीच सुरू राहणार की कमी होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीच्या प्रवाह दुपारमधील मालिकांचे TRP रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आणि झी मराठी वाहिनीच्या आपली दुपार या अध्यायामधील मालिकांचे कंबाईंड TRP रिपोर्ट जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये स्टार प्रवाह झी मराठी कंबाईंड TRP रिपोर्ट अशी कमेंट करा. मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी आणि TRP रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.